नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काय शिकणार आहोत? रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच. ओके, तर जस्ट मला मी पहिले इंट्रोडक्शन सांगणार आहोत, नंतर आपण याचं रिलेशन बिटवीन करू. ठीक आहे. त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आज पाऊस यायला लागलेला आहे. तुमच्याकडे हेडफोन असेल तुम्ही हेडफोन वापरून माझा व्हिडिओ ऐका. ठीक आहे. माझा आवाज मी लाऊडली करायचा प्रयत्न करेल, पण पाऊस जर सुरू असल्याने माझा आवाज आता लाऊडली निघेल मला माहीत नाही. ठीक आहे. तर आता रिलेशन बिटवीन शिकणार आहोत मित्रांनो. रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच. मित्रांनो आपण काय बघितलं होतं? पीएच. पीएच काय होतं? द नेगेटिव्ह ऑफ द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन अल्कोहोल ॲट पीएच. पीओएच काय होतं? मी तुम्हाला शब्द दिलेला पीएचचा अर्थ, पीओएचचा अर्थ. हा पीचा अर्थ नाही सांगितलं होतं. पी मीन्स काय माहिती मित्रांनो? पोटॅशियम. ओके, पोटॅशियम हायड्रोनियम, पोटॅशियम हायड्रोक्साईड. ओके, याचे काय होतं? द नेगेटिव्ह ऑफ द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय होतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोक्सिल आयन, हेन्स इट इज कॉल्ड ॲज पीएच. असं पीओएच. आता पीएच आणि पीओएच. ओके, तुम्हाला याच्यानंतर जेव्हा हे शिकवलं ॲसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रलिटी क्वायस जेव्हा तुम्हाला याचं सगळं क्लिअर होऊन जाईल तर पीएच अँड पीओएच काय आहे. ठीक आहे. तर रिलेशन बिटवीन पहिले बघूया काय आहे. तर pH 7 है and pOH 7 है. 7 plus 7 is equal to 14. Okay. So we know dissociation constant of a water. Dissociation constant means Kw. Where है? आता मी हे असे लिहू शकतो water of constant dissociation. मग आपण स्टार्टिंग पासून सुरुवात करायची. K means dissociation of constant and W means water. So is equal to H3O positive. H3O positive काय? हायड्रोनियम आहे. and OH negative आहे हायड्रोक्सिल आहे. त्याची मी तुम्हाला सांगतो Kw चं. इट इज अ फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ H2O. ओके, इट इज अ फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ H2O and acid base. ओके, तुम्हाला एवढं समजलं असेल तर तुम्ही थोडंसं नोट करून घ्या बाजूला. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, Kw means dissociation constant of water. Concentration of H3O positive means hydronium. Concentration of hydronium ion positive and concentration of OH means hydroxyl ion negative. Okay. तर सध्या आपण काय म्हणू शकतो? मी इकडून तुम्हाला लिहून सांगतो. नाउ काय करू शकतो आपण सध्या आपण मित्रांनो? Kw is equal to 1 minus 14 चा पॉवर किती? 10 चा पॉवर किती? 14. ओके, at 298 केल्विन. ओके, केल्विन तुम्हाला माहिती आहे कसं करायचं आहे, काय करायचं आहे. तर आता आपण काय करायचं? तुमच्याकडे लॉग टेबल असेल तर लॉग टेबल काढावे मित्रांनो. लॉग टेबलची खूप आवश्यकता असते पेपरमध्ये. तुम्ही बोर्डच्या मध्ये पेपर, बोर्डचा समजा पेपर असेल तरी तुम्हाला लॉग टेबलची आवश्यकता लागते म्हणजे लागतेच. तर आता काय म्हणू शकतो आपण? टेकिंग लॉग बोथ साइड. ओके, टेकिंग लॉग बोथ साइड. टेकिंग लॉग बोथ साइड. ओके मित्रांनो, त्याआधी सांगायचं आहे मला तुम्हाला काही काही गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतात, काही काही कॅल्क्युलेशन करावे लागतात, काही काही समजून घ्यावं लागतात. ते रिलेशन बिटवीन पाठ करायची काही गरज नाही. मी तुम्हाला जसं सांगतो स्टेप बाय स्टेप तसं फॉलो करत राहायचं आणि तुम्हाला हळूहळू समजेल. एका क्रमाने इतकं तुम्हाला समजेल. तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो तर करायचं ना. Kw म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. नंतर कॉन्सन्ट्रेशन कशाला म्हणतात, केमिकल नेम काय, कोण पॉझिटिव्ह होत आहे, कोण निगेटिव्ह होत आहे, कोणाचा पॉवर मायनस आहे, कोणाचा केल्विन काय आहे, हे तुम्हाला केव्हा माहिती होईल मित्रांनो? जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन टप्प्याटप्प्याने कराल. त्याच्यामध्ये पाठ करण्याचं काहीच नाही मित्रांनो. आता जसं तुमचा मॅथचा एक सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्या मॅथचा सगळं अखंड रट्टा मारता का? तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतं. इंटिग्रेशन, डेरिव्हेशन असे तुम्हाला चॅप्टर्स आहेत. तुम्ही काय पाठ करता का? नाही ना. कॅल्क्युलेशन करता ना. तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे. टेकिंग लॉग बोथ साइड. लॉग 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह झाला. ठीक आहे. प्लस log 10 concentration of OH negative हम इज इक्वल टू -14. हा मायनसचा पॉवर घेतला होता आपण. ठीक आहे. मायनस किती झाला तो? 14. ठीक आहे. आता बघू मित्रांनो, मायनस लॉग टू द बेस 10 म्हणजे मायनस लॉग टू द इथं आपण pH चा फॉर्म्युला लागतो. ओके, मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह. आता तुम्ही मला जर काल तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ
pH मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H लिहिलं होतं. अरे बाबा H लिहिलं काय आणि H3O लिहिलं काय सारखंच आहे. ठीक आहे. H3O पॉझिटिव्ह प्लस काय मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH नेगेटिव्ह. ओके, तर हे काय होईल इक्वल 14. हा इकडे मायनस तुम्हाला मॅथ मध्ये टर्म शिकवले असेल. इकडे मायनस गेल्यावर इकडे प्लस होते, इकडे प्लस गेल्यावर इकडे मायनस होते. सेम 14. ठीक आहे. तुम्ही त्याचा फोटो काढून घ्या मित्रांनो. माझ्याकडे जागा नाही आहे जास्त. बघा मित्रांनो, आपला फायनल आन्सर किती आलं पाहिजे म्हणजे 14 आलं पाहिजे म्हणजे. ठीक आहे. तर बघा मी तुम्हाला त्याची फॉर्म्युला सांगितलं होता pH स्केल मध्ये, तेच सेम आहे फक्त, बाकी काहीच फरक नाही. बघा नाउ pH मायनस log to the base 10 concentration of H पॉझिटिव्ह असा लिहिला तरी चालते. हे बघा H पॉझिटिव्ह लिहिला असा तरी चालते आणि H3O पॉझिटिव्ह लिहिला तरी चालते. बघा H3O पॉझिटिव्ह अँड काय म्हणू शकतो POH मायनस log to the base 10 concentration of काय म्हणू शकतो OH नेगेटिव्ह. हेन्स प्रूफ बाय हेन्स काय म्हणू शकतो pH प्लस POH इज इक्वल टू किती, हा किती आहे म्हटलं 7 आणि हा पण किती आहे म्हटलं 7. 7 प्लस 7 14. हेन्स प्रूफ. ओके मित्रांनो, मी हाताला खाली बघा जायचा अर्थ आहे का नाही, की मी कॉपी करतो. हे बघा माझ्याकडे पुस्तक आहे मित्रांनो. हे बघा त्या पुस्तकातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की कशातून काय होत आहे. हे बघा पुस्तकातून सांगायचं कशातून काय व्हावं लागलं. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना वाटत आहे की कोणी मास्तर यायला लागला आणि काही शिकवा लागलं, तसं काहीच नाही. ठीक आहे. फोटो काढून घ्या मित्रांनो तुम्ही याचा पहिले. बघा मित्रांनो, आता आपण काय शिकणार आहोत ऍसिडिटी, बेसिसिटी, न्यूट्रॅलिटी ऑफ अक्वायर्ड सोल्युशन. ठीक आहे. तुम्हाला दिसत नसेल तर मित्रांनो थोडंसं झूम करून बघा, कारण की माझा कालच मोबाईल पाण्यात पडला होता, आज माझा रिपेअर होऊन आलेला आहे. तर ठीक आहे. तर बघा त्याची टर्म बघा कशी आहे. ही टर्म ही इम्पॉर्टंट आहे. समजा ही आली तर याच्यानंतर तुम्हाला येणार नाही तर अल्फा येणार नाही. ठीक आहे. ऍसिड अँड बेसची रिॲक्शन होत असेल तर ती काय होणार म्हणजे न्यूट्रल. तर ठीक आहे. मला ऍसिड ऍसिडची रिॲक्शन होत असेल तर काय करायचं म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक ऍसिड. ओके, असा मी उल्लेख नाही म्हणतो पण असा आला क्वेश्चन. ऍसिड अँड ऍसिडची रिॲक्शन होत असेल तर काय होईल न्यूट्रल नाही होईल ती रिॲक्शन. ती काय होईल माहिती आहे मित्रांनो, ती होईल नो रिॲक्शन. रिॲक्शन. बट समजा जर स्ट्रॉंग ऍसिड असेल अँड वीक ऍसिड असेल तर रिॲक्शन इज पॉसिबल. रिॲक्शन इज पॉसिबल. ठीक आहे. रिॲक्शन होऊ शकते. समजा ऍसिड ऍसिडची होत आहे ती आपण बघितली. आता समजा बेसची आणि बेसची रिॲक्शन होत असेल तर काय करायचं. बेस अँड बेस याची रिॲक्शन होत असेल तर काय रिॲक्शन पहिले काउंट करायला माहिती आहे का. बेस बेस असेल तर रिॲक्शन नाही. बट मी लिहिलं आहे तर समजा जर आता इथे स्ट्रॉंग ऍसिड होता मगाशी, समजा इथे जर स्ट्रॉंग बेस असेल अँड इथे वीक बेस असेल तर रिॲक्शन इज पॉसिबल. कारण की तुम्हाला हा हे टॉपिक झाल्याच्या नंतर तुम्हाला समजणार स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस कंपॅरिझन करून कसे होते ती रिॲक्शन तुम्हाला समजणार. त्या तुम्हाला ऍसिडिटी, बेसिसिटी, न्यूट्रॅलिटी तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. ऑब्वियसली तुम्हाला टर्म समजली असेल. ठीक आहे. बघा मित्रांनो, आता आपण काय बघणार आहोत ऍसिडिटी. ते बघण्याच्या आधी मित्रांनो, जेव्हा मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कारण की मला वाटते मी शिकवत आहो तर माझा रिप्लाय काही येत काऊन नाही. कारण की मला वाटतं मी चुकीचा शिकवतो की मी मॅडम बडबड बडबड करायला लागलो. ठीक आहे. तर रिप्लाय देत जा, काय डाऊट आहे माझ्यासोबत क्लिअर करत जा. आणि तुम्हाला काही दिवसांत माझा एक पर्सनल व्हॉट्सअप नंबर पण देणार आहोत. ठीक आहे. हा आयोनिक इक्विलिब्रियम चॅप्टर कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर पण देणार आहोत. ठीक आहे.
त्याआधी ॲलिसिटी वगैरे आपल्याला चॅप्टर कंप्लीट करावं लागेल आणि त्या चॅप्टर कंप्लीट करण्याच्या आधी तुम्हाला काही डाऊट्स वगैरे आले असेल ते पण मला क्लिअर करावं लागेल. ठीक आहे. ॲसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रॅलिटी ऑफ अक्वायर्ड सोल्युशन. आता ॲसिडिटी काय म्हणते? अक्वायर्ड सोल्युशन ऑफ excess H पॉझिटिव्ह आयन. ओके, H पॉझिटिव्ह काय म्हणते तो? आयन्स. ठीक आहे. तर काय होईल ते? pH काय होईल? pH काय होईल? pH होईल ते लेस दॅन 7. सेम इथे काय होईल? बेसिसिटी. acquires solution of a excess OH negative ion. तर इथे काय होईल बघा माहिती मित्रांनो, ब्रॅकेट करायचा. POH हा लेस दॅन होता, हा लेस दॅन आणि हा ग्रेटर दॅन 7. ठीक आहे. 7 अँड ग्रेटर दॅन लेस दॅन मध्ये कन्फ्युज नको. ठीक आहे. थर्ड काय आहे? न्यूट्रॅलिटी. कोणती लिटी? न्यूट्रॅलिटी. न्यूट्रल जसं म्हणजे सायलेंट इज अ मोस्ट पॉवरफुल आन्सर, सेम तसंच न्यूट्रल इज अ मोस्ट पॉवरफुल आन्सर फॉर केमिस्ट्री. ठीक आहे. न्यूट्रॅलिटी काय म्हणते बघा मित्रांनो? आता न्यूट्रॅलिटी म्हणजे अक्वायर्ड सोल्युशन विथ इक्वल with a equal H positive and OH negative ions. आता इथं काय सीन येणार आहे बघा. आता इथे काय सीन आहे? ब्रॅकेट pH. ठीक आहे. pH काय सीन आहे? ठीक आहे. आता लेस दॅन 7 येईल, ग्रेटर दॅन 7 येईल. न्यूट्रॅलिटी सांगायला तुम्हाला अक्वायर्ड सोल्युशन विथ इक्वल म्हणते. सोल्युशन कसं राहील? इक्वल राहील. H साठी काय आणि OH साठी काय, म्हणून इज इक्वल टू 7. ठीक आहे. तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगतो मित्रांनो. फर्स्ट काय? ऍसिडिटीची टर्म. ऍसिडिटी काय म्हणजे अक्वायर्ड सोल्युशन ऑफ एक्सेस H पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय, मी फक्त H ला मानतो म्हणजे OH ला मानत नाही. कोण? ऍसिडिटी बेसिसिटीच्या OH ला मानत नाही. ठीक आहे. काय होईल? pH लेस दॅन 7. बेसिसिटी काय म्हणते? अक्वायर्ड सोल्युशन ऑफ एक्सेस OH निगेटिव्ह आयन. तर काय आलं इथं? P सिन्स काय आलं? POH ग्रेटर दॅन 7. तर बेसिसिटीचं म्हणणं आहे तर मी ऍसिडिटीचं H मानत नाही, तो OH मानतो, म्हणून ग्रेटर दॅन 7 आला. न्यूट्रॅलिटी काय म्हणते? अक्वायर्ड सोल्युशन विथ अ इक्वल H पॉझिटिव्ह अँड OH निगेटिव्ह आयन्स. ठीक आहे. तर न्यूट्रॅलिटीचं म्हणजे रिजन खूप मोठा आहे. पाहतो म्हटलं तर ते सगळ्याला समान मानते. म्हणून काय आहे? सिन्स pH इज इक्वल टू 7. मित्रांनो तुम्ही याचा एकदा फोटो काढून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही pH स्केल आहे. आपण त्याची pH स्केलचा टॉपिक बघितला होता, सेल्फ आयनायझेशन ऑफ वॉटर नंतर. ही pH स्केल आहे. ओके. तर बघा मित्रांनो, 1 ते 14 पर्यंतची पट्टी तुमची. आता स्केल पट्टी घ्या 1 ते 14 पर्यंत. तुम्हाला लक्षातच राहील पाहिजे. ही pH स्केल तुम्हाला लक्षात राहिली आणि त्याच्या आधी मी जे तुम्हाला सांगितलं आहे ऍसिडिटी, बेसिसिटी, न्यूट्रॅलिटी जे सांगितलं आहे हे जर तुम्हाला लक्षात राहिलं, हे तुम्हाला आलं तर याच्या समोरचा जो टॉपिक आहे हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट, काय आहे? हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट, ते तुम्हाला हमखास येईल. ठीक आहे. तर त्याआधी बघा pH स्केल कशी आहे. 1 ते 7 पर्यंत असेल तर हा pH, आणि हा 7 नंतर 8 ते 14 पर्यंत असेल तर हा POH. हा pH आहे तर मग काय झाला? हा ऍसिडिक झाला. आणि हा POH आहे इकडला 8 ते 14 पासून हा अल्कलाइन झाला. आणि मधात असेल सेंटर मध्ये तुमच्या फिजिक्सच्या हिशोबाने द सेंटर ऑफ मास असेल तर काय बघा मित्रांनो? न्यूट्रल झाला. ठीक आहे. काय झाला? तो न्यूट्रल. धन्यवाद मित्रांनो.